डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स आपल्याला बघायचं आहे. डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स समजून घ्यायच्या आधी आपण एक छोटीशी फ्रॅक्शनची टर्म समजून घेऊया. रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन. रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन म्हणजेच काय असतं? आता इथं 2/5 हा फ्रॅक्शन आहे, तर 2/5 या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल काय असतो? 5/2 असतो. ठीक आहे. आता 8/15 हा फ्रॅक्शन आहे. 8/15चा रेसिप्रोकल काय असतो? 15/8. ठीक आहे. तर ही टर्म आपण या फ्रॅक्शनच्या डिव्हिजनमध्ये यूज करणार आहेत म्हणून तुम्हाला सांगितली. ठीक. आता आपण एक्झाम्पल बघूया. 1/3 डिवायडेड बाय 6/5. तर ॲट फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज लिहायचा. हे डिव्हिजनच्या साईनऐवजी आपण लिहायचं मल्टिप्लिकेशन साईन आणि 6/5चा रेसिप्रोकल काढायचा. 6/5चा रेसिप्रोकल काय येईल? 5/6. आता बघायचं सिम्प्लिफिकेशन होतं का? सिम्प्लिफिकेशन करताना फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आपण करतो त्याप्रकारे सिम्प्लिफिकेशन. इकडून इकडे टर्म्स कॅन्सल होतात का? नाही होत. इकडून इकडे होतात का? नाही होत इथे. किंवा वरून खाली पण होतात का? तर नाही होत. ठीक आहे. तर त्या फ्रॅक्शनचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 1 × 5 आणि 3 × 6. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. काय येईल? 1 × 5 5 येईल आणि 3 × 6 किती येईल? 18 येईल. तर 5/18 याचा ॲन्सर येईल. आता आपण हे एक्झाम्पल बघूया. तर 2/5 डिवायडेड बाय 8/15 करायचं आहे. 2/5 आता डिव्हिजनच्या साईनऐवजी मल्टिप्लिकेशन साईन आणि 8/15चा रेसिप्रोकल 15/8. आता इथे टर्म्स कॅन्सल होतात का? बघा, मी मगाशी सांगितलं असं इकडून इकडे होतं का? इकडून इकडे पण टर्म कॅन्सल करतात किंवा इकडून इकडे पण टर्म्स कॅन्सल करता येतात किंवा वरून खाली पण टर्म्स कॅन्सल करतात. न्यूमरेटर डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला पण डिवाईड करता येतं. ठीक आहे. आता इथे 2 × 1 = 2, 2 × 4 = 8 येईल आणि इथं 5 × 1 = 5 आणि 5 × 3 = 15 येईल. ठीक आहे. आता न्यूमरेटरमध्ये 1 × 3 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन उरलेलं आहे आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 1 × 4 3/4 याचा ॲन्सर आहे. 15/18 डिवायडेड बाय 5/6 करायचं आहे. 15/18 डिव्हिजनच्या साईनऐवजी मल्टिप्लिकेशन साईन आणि 5/6चा रेसिप्रोकल 6/5 घ्यायचा आहे. आता टर्म्स कॅन्सल होतात का? बघा, तर आता इथं अशा पण आपण टर्म्स कॅन्सल करू शकतो किंवा या साईडनी पण टर्म्स कॅन्सल करू शकतो. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 येईल आणि ते 6 × 1 = 6, 6 × 3 = 15. आणि आता या वरून खाली पण टर्म्स कॅन्सल होतात. ठीक आहे. तर 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. तर या इथं काय येईल? न्यूमरेटरला 1च येईल सगळीकडे. 1 × 1. डिनॉमिनेटरला पण 1 × 1. तर याचा ॲन्सर 1 येईल. आता 4th एक्झाम्पलमध्ये बघा, आपल्या इथे कुठे डिव्हिजनचं साईन दिसत नाही, पण या एक्झाम्पलचंच मिनिंग काय असतं हे बघा. आता इथं 2/3 याचंच काय मिनिंग असतं? 2 / 3 असतं. त्याप्रकारेच इथं 7/8 ह्या फ्रॅक्शनला 4/21 हा फ्रॅक्शन डिवाईड केलेला आहे. ठीक आहे. आता ह्या डिव्हिजनच्या साईनऐवजी आपण मल्टिप्लिकेशन साईन लिहूया आणि 4/21चा रेसिप्रोकल 21/4 घेऊया. आता बघा टर्म्स कोणत्या कॅन्सल होतात का? तर आता इथं होणार नाही टर्म्स कोणत्या कॅन्सल. तर 7 × 21 घेऊया आणि 8 × 4 घेऊया. 8 × 4. ठीक आहे. आता बघा 21 7 = 7, 14, 147 आणि 8 4 = 32 येईल. 105 डिवायडेड बाय 7 डिवायडेड बाय 5/3 आहे. तर 105/7 डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साईन 5/3चा रेसिप्रोकल 3/5. आता सिम्प्लिफिकेशन करायचं. असं होतं का किंवा असं. ओके. तर आता इथं 105 आहे, इथं 5 आहे. 5ने याला डिवाईड करता येईल. तर करूया. 5 × 1 = 5, 5 × 2 = आणि 5 × 1 = इथं आलं 21 आलं. ओके. तर आता अगेन बघा कुठं डिवाईड होतं आहे का? तर इथं बघा आपण असं पण डिवाईड करू शकतो तिरकस किंवा इकडून इकडं पण डिवाईड करू शकतो. ओके. किंवा वरून खाली. तर आता इथे 7 × 1 = 7 किंवा खालून वरी 7, 3 = 21 येईल. तर आता काय उरलं? 3 × 3 आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 × 1. तर 9/1 = 9 याचा ॲन्सर आहे. 7/4 डिवायडेड बाय 81/42 करायचं आहे. 27/4 × 81/42चा रेसिप्रोकल 42/81. आता इथं बघा काय टर्म्स कॅन्सल होतात. आता 27च्या टेबलमध्ये 81 आहे. जर तुम्हाला 27चा टेबल पार्ट नसेल तर त्याला 3ने आपण डिवाईड करू शकतो. ठीक आहे. तर आपण 3ने जर डिवाईड केलं 81ला तर किती येईल?
8 + 1 9, याच्या नंबर्सची सम येते 9, त्याच्यामुळे हे 3 डिव्हिजिबल आहे. इथं पण 2 + 7 9 आहे, हा पण नंबर 3 डिव्हिजिबल आहे. आधी याला 3 डिवाईड करून घेऊया, 27 येईल आणि याला 3 जर डिवाईड केलं तर 9 येईल. आता परत अजून एक कॅन्सल, 9 × 1 = 9, 9 × 3 = 27 आणि जर 27चा टेबल येत असेल तर 27 × 1 = 27 आणि 42/81, 27 × 3 = 81 आला असतं. असं पण करता येतं. ठीक आहे, मोठ्या नंबरचे टेबल पाठ असेल तर. आता इथे बघा, इथं 4 आहे आणि इथं 2 आहे. तर ज्यावेळेस युनिट प्लेसला 2 असतो त्यावेळेस ते 2 डिव्हिजिबल असतं, त्याच्यामुळं 4ला आपण 2 डिवाईड करू शकतो, 2 × 2 = 4 आणि 42ला पण 2 डिवाईड करू शकतो, 21 येईल. तर आता काय काय राहिलेलं आहे बघा, न्यूमरेटरला 1 × 21 आणि डिनॉमिनेटरला 2 × 3 आहे. ठीक आहे, तर काय येईल 21 21/6 याचं ॲन्सर येईल. ठीक आहे, त्याला आधी फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर कसं करायचं, तर 5 × 2 करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिक्स करायचं +1. ओके, आधी 5 × 2 करायचं अपॉन 5 डिवायडेड बाय 3/7. ओके, तर आता आधी हे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन झालं की मग डिव्हिजन चालू करायचं. 5 × 2 किती येईल, 10 येईल. 10 + 1 अपॉन 5 डिवायडेड बाय 3/7. 10 + 1 11/5. आता इथं डिव्हिजनच्या साईनऐवजी आपण मल्टिप्लिकेशनचं साईन लिहू आणि 3/7चा रेसिप्रोकल 7/3. आता इथे काही कॅन्सल होते का, नाही होत कॅन्सल. मग काय करायचं, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 5 × 3 तर 77/15 याचा ॲन्सर येईल. ठीक आहे, आता इथे बघा, आधी याला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. 2/5 डिवायडेड बाय, इथं काय करायचं, 2 × 1 करायचं आणि नंतर याच्यामध्ये 1 मिक्स करायचं हे. ओके, 2 × 1 + 1 अपॉन 2. ठीक आहे, 2/5 डिवायडेड बाय 2 × 1 किती येईल, 2 येईल, +1 3, 3/2 येईल. आता इथे बघा, ह्या डिव्हिजनच्या साईनऐवजी मल्टिप्लिकेशन साईन लिहायचं असेल तर 3/2चा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, 2/3. दोन्ही पण याला आपल्याला आधी फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. याला कसं करायचं, 5 × 2, 2 × 5 +1 अपॉन 5. ओके, डिवायडेड बाय इथं काय करायचं, 1 × 5 और 5 × 1 +1. ओके, अपॉन 5. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यामध्ये 1 मिक्स करायचं. 10 + 1 अपॉन 5 डिवायडेड बाय 5 × 1 5 +1 अपॉन 5. ठीक आहे, इथं काय आलं, 11/5 डिवायडेड बाय 5 + 1 इथं काय येईल, 6/5 येईल. ठीक आहे, तर आता हे आपण कन्वर्ट करून घेऊया. ओके, 11/5 मल्टिप्लाय बाय 6/5चा रेसिप्रोकल काय येईल, 5/6 येईल. आता इथं काय 5 कॅन्सल होईल, 11/6 आपलं ॲन्सर येईल. ठीक.